नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुमच्यासमोर गणेश पुराण कथासागर घेऊन येत आहे. अध्याय 12. गणेशाचे स्वरूप. पुढे सूत सांगू लागले. ब्रह्मदेवाची फलश्रुती ऐकून व्यासांना फार आनंद झाला. ते ब्रह्मदेवाला म्हणाले, हे पितामह, तुमच्या उपदेशाने माझे कान तृप्त झाले. हा मंत्र खरंच खूप महान आहे. त्याच्याविषयी किती ऐकले तरी समाधानच होत नाही. म्हणून म्हणतो की पूर्वी या मंत्रप्रमाणे कोणतेही सिद्धी प्राप्त झाली की कृपा करून सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, तू खरं निष्ठावंत आहेस. तुझ्यासारख्या शिष्याला हे गुपित सांगताना मला अत्यानंदच होत आहे. कोणत्याही कार्याच्या प्रारंभी ओंकाररूपी श्री गणेशाचे पूजन केले असता सर्व संकटांचा नाश होतो. देव, गंधर्व, यक्ष, किन्नर, राक्षस, चारण, नाग आणि गुह्यक आदी समस्त देव आणि दानव श्री गजाननाचे पूजन करतात. श्री गजानन या मंत्राने कोणाला प्रसन्न झाले त्याची एक कथा सांगतो. प्रलयाच्या वेळी सोसायटीच्या वाऱ्याने पर्वतसुद्धा उडून जातात. 12 सूर्य एकदम प्रकाशमान होऊन सर्व पाणी आटून नाहीसे होते. नंतर अग्नी प्रगट होऊन सर्व पृथ्वी जाळून भस्म करतो. नंतर संवर्तक नावाचा मेघ जलवृष्टी करून सर्व जलमय करून टाकतो. हत्तीच्या सोंडे एवढा धारांनी आकाशातून ती वृष्टी होत असते. अशा प्रकारे पंचमहाभूते असंतुष्ट होऊन सर्व सृष्टी नष्ट होते. अशावेळी अनुरूपात श्री गजानन कुठेतरी दडलेला असतो. बराच कालावधी निघून जातो. सर्व विश्वच अंधकाराने भरून जाते. नंतर ओंकार रूप नादब्रह्ममायेने निर्माण झालेली पुन्हा सर्व सृष्टीची रचना ज्याच्यामुळे होते तोच परमात्मा श्री गणेश होय. त्याच्यापासून त्रिगुणांची तसे ब्रह्मा, विष्णू आणि शंकर याची निर्मिती होते. अशाच पद्धतीने प्रलय होऊन श्री गजाननच्या मायाशक्तीच्या योगाने ब्रह्मादी देव उत्पन्न होतात. पण त्यांना आपण कोण हे आहोत, आपल्याला काय काम आहे, काय काम करायचे आहे हे समजतच नाही. आपल्याला कोणी निर्माण केले हे पाहण्यासाठी त्यांनी 21 स्वर्ग, पृथ्वी, पाताळादी लोक शोधून पाहिले, पण त्यांना काही त्यांचा शोध लागला नाही. नंतर पुन्हा घोर तपश्चर्या केल्यावर त्यांना आकाशात अवर्णनीय असे प्रकाश दिसू लागले. त्या प्रकाशामुळे डोळे दिपून गेले. ते तिघजण त्या प्रकाशाचा शोध घेण्यासाठी आकाशात खूप फिरले. फिरून फिरून थकले. त्याची ही अवस्था पाहून श्री गजाननास त्यांची दया आली. त्याने आपले रूप प्रगट करून दाखवले, दर्शन दिले. गजाननाला पाहून कमळेही लज्जित झाली. त्यांच्या शरीराच्या रक्तवर्णाने सायंकाळचा सूर्य तेजहीन झाला. श्री गजाननचे पिवळ्या रंगाचे कटीसूत्र बघून मेरू पर्वतही पराजित झाला होता. श्री गजाननात 4 हात असून प्रत्येक हातात खडक, खेटक, धनुष्य आणि शक्ती अशी 4 आयुधे आहेत. त्यांचे नाक हत्तीच्या सोंडेप्रमाणे सुंदर आहे. पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा त्यांचा चेहरा तेजस्वी आहे. वराय लाजवेल असा त्यांच्या मुखातून एक दात बाहेर आलेला आहे. सोंडेचे टोक पाहून ऐरावत वगैरे 8 दिग्गजांना भीती वाटेल अशी होती. त्याच्या दैत्यवान मस्तकावरील मुकुट अनेक सूर्यापेक्षा अधिक दैदिप्यमान दिसत होता. त्याच्या अंगावरील वस्त्राने दिव्य तेजस्वी ताऱ्याचे तेज हरपले होते. असे श्री गणेशाचे मनोहरी रूप पाहताच त्या तिघांना देवांनी त्यांच्या मुक्तकंठाने स्तुती करण्यास सुरुवात केली. समाप्त. रामकृष्ण हरी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.